पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल राजा भीमकांची होती रुक्मिणी उपवर लग्न पत्रिका केला देश देशावर टाळ मृदुंग ही टाळ मृदुंग ही किती हर्षण गाजत किती हर्षण गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत लगीन देवाचं लागत लगीन देवाचं लगीन देवाचं काय लग्न असेल दादा त्या लग्नाला सगळा समुद्र आला देवाने हाताचा एक केस उपटला अर्ध्या केसात अख्खा सागर मावला कुठला केस उपटला हाताचा आपला दिसतही नाही देवाने उपटला त्याच्या अर्ध्या केसात अख्खा सागर मग देव किती विशाल असेल आणि तुम्ही देवाला प्रसाद केवढा ठेवता आपली पुरणपोळी एवढी देवाची एवढी हां एका तुपाच्या बोटात सगळे 101 निवत भागी होती कसा कुणाच्या नाकात घालायचा एवढा प्रसाद हां मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचन मानंग रंग सागर नमामि कृष्ण नागर अनंत सागर एका कणात मोतील एवढा विशाल असणारा परमात्मा या नजरेनं दिसणार आहे मग कसा दिसेल भरला घनदाट हरी दिसेल देव बघायचा ना आधी लक्षात घ्या परमात्मा आहे कोण अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विधम चालवणं बोलवणं सोड अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे तुझ्या जठरामध्ये अग्नी जे आहे तो मी विठ्ठल तो मी जगदीश्वर तो मी कृष्ण तो मी राम तो मी शिव तो मी विश्वेश्वर पंचमहाभूत मी अणुरेणू मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी तूही मी आणि मीही हे लक्षात ठेव हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तू गर्व करणार आणि ज्या दिवशी तू गर्व करणार नाही त्या दिवशी तुला मी सापडल्याशिवाय राहणार पण जोपर्यंत तुला ॲटिट्यूड आहे ॲरोगन्स आहे इगो आहे तोपर्यंत तू असाच दुःखात बुडून असशील बरं का आयुष्यात इतके मोठे व्हा आकाश ठेंगणं पडेल एवढी प्रगती तुमची उंच व्हावी पण तुमच्या लक्षात असावं जेवढं काही यश माझ्या पदरात पडलंय ते माझ्या विठेवरच्या मालकाची कृपा आहे हे लक्षात असेल तर वैभव टिकेल हे जे काही चाललंय ना मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है हैरान है समाना मंजिल भी मिल रही है करता नहीं हूँ कुछ भी करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है हरि बोल मेरा आपकी कृपा से सब काम
रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। चार पुस्तकं जास्त शिकलो की आम्हाला वाटतं देवच नाहीये. किती आणि एक व्यक्तिमत्व सांगा ज्याला अहंकार ना, स्त्री ना पुरुष, प्रत्येकाला अहंकार. कसा देव सापडणार आहे? आणि कसं करा ना विचार. तुम्ही कसलंच सॅटिस्फाईड नाही आहेत ना, तुम्ही ना आम्ही. देवाने राहायला घर दिलंय, खायला अन्न दिलंय, सगळं सुखरूप चाललंय, तरी सुद्धा त्रास होतोय की रे विनाकारण. अपेक्षा, आशा किती देवाविषयीच असू द्या ना. तो मिळावा म्हणून तेवढी इच्छा करा की. अरे जेवढं प्रेम तुमचं नवीन ड्रेसवर असतं तेवढंच प्रेम देवावर करा तुम्ही. जेवढं नवीन साडीवर जीव असतो का तुमचा तेवढंच देवावर लावा, तरी देव भेटून तुम्हाला. नवीन घेतल्या घेतल्या साडी किती जपून ठेवता सांगा बरं. चुकून जर तुमच्या लेकरांना हात लावला किती शिवे देता. तेवढं जीव देवावर तेवढा तरी लावा. आळंदीला गेल्यावर जेवढा आपण आत्मीयतेनं धोतर घेतो ना तेवढ्याच आत्मीयतेनं माऊलीचं दर्शन घ्या. तेवढं केलं तरी बाद झाला आपल्याला. आळंदीत आपण धोतर किती आत्मीयतेनं घ्यायला जातो, तिथं चांगली भेटतात म्हणून उपरणं बिपरणं. तेवढंच जीव माऊलीला लावा. काही नका दुसरं करू. जास्त अपेक्षा नाहीये परमात्म्याला, तेवढं तर करा. माणसांचं काय झालंय माहित आहे का, इतके प्रेमाचं वाटतंय, इतकं प्रेम असावं देवावर. 70-75 वर्षाची म्हातारी कृष्णाची रांगोळ काढत होती गोकुळात. 70-75ची होती. प्रेमाची प्रचिती करायला उद्धवाला देवानं गोकुळात पाठवलं होतं. उद्धवाने बघितलं काय सुंदर रांगोळी काढली त्या म्हातारीने. त्या उद्धवाने विचारलं, आई काय गोडदेव काढला तू, एवढा सुंदर कृष्ण काढायला तुम्हाला जमला कसा? म्हातारी म्हणली, दिसतंय ते फक्त शरीर आहे बघ उद्धवा, आत्मा त्या परमात्म्यासोबत त्याच्यासोबतच निघून गेला. अरे नुसतं हाड्या मासाचं शरीर आहे, अखंडित त्याचं नामचिंतन मुखात आहे, त्याच्याशिवाय कोणाचा विचार केला नाही, त्याच्याशिवाय कोणावर प्रेम केलं नाही, त्याच्याशिवाय कोणाची अपेक्षा नाही. डोळे झाकून जरी हात फिरवला ना तरी कृष्णच उमटतो बघ उद्धवा. एवढं प्रेम आहे माझं त्याच्यावर, एवढं प्रेम. म्हणे मग देवाची रांगोळ चुकली ना. ती आई म्हणली, उद्धवा जीव जाईल बघ पण रांगोळ चुकणार नाही. काय चुकलं रे उद्धवा, एवढा सुंदर कृष्ण काढलास माय, कृष्णाला पायच नाही काढलेस की ग. उद्धव म्हटला, देवाला पाय नाही काढले तुम्ही. म्हातारी म्हणली, म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे म्हणली, तुझी नजर वेगळीच आहे म्हणे, तू फक्त बाह्य अंगाने बघतोयस. मी देवाला पाय नाही काढले हे दिसलं तुला, पण का नाही काढले याचा विचार नाही केलास. मी देवाला पाय काढायचे विसरले नाही, मी देवाला पाय काढतच नाही. भीती वाटते रे उद्धवा, भीती वाटते. त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगोळ मी रोज काढते उद्धवा माझ्या दारात. त्याच्याकडे बघून जीव सुखावतो, असं वाटतो देव जवळ आहे. यात जर देवाला पाय काढले आणि या रांगोळीतला कृष्ण निघून गेला तर जीव राहायचा नाही रे माझा. कोणाकडे बघून जगू उद्धवा, म्हणून रांगोळीत पाय नाही काढत बघ उद्धवा. आता प्रॅक्टिकल विचार करा शिरपूरकर, रांगोळीतला देव जाणार आहे का? पण इथे कधी कधी लॉजिक नाही चालत, मॅजिक तर्कवितर्क नाही लावायचा देवाच्या बाबतीत. आणि कुठल्या सायन्सच्या जोरावर एवढ्या मारता. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. हे आध्यात्मिकता आहे. अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याला आलेलं फळ आहे. पण आमचं कसं आहे, आम्ही खोडालाच पाणी घालतोय, त्यामुळे फळ काय भेटत, सुखाचं फळ काय आम्हाला भेटत नाही. चाचोचेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण तुम्ही ऐकायची क्षमता ठेवा. जर हे आपलं नाहीच आहे तर अहंकार करण्यात मजा. बलिप्रतिपदा माहीत आहे तुम्हाला? बलिप्रतिपदा कधी असते? माय बोलत जा ग, तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा. बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का बाय आपण?
हा तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहे. तुम्हाला लेख म्हणून सांगते दादा, काही लागत नाही, बायकांना 2 शब्द प्रेमाने बोलत जा. फार सहन करतात बिचाऱ्या. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा. हां, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा तिला तिच्यावर विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. तिला आयुष्यात कशाचंच काही वाटत. वाजवा टाळ्या, वाजवा, वाजवीत जा. कधीतरी आमचंही कौतुक करत की किती स्वतःचाच मोठेपणा गाजवताय. हा ना, कधीतरी म्हणत जा तुझं बी बरोबर आहे बाई. खरंच आयुष्यात मालकच शाणा लागतो. खरं आहे की नाही ग माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटलं आपलं, सॉरी झालं की येईल अक्कल मला. एक्सपिरियन्स आहे तुम्हाला म्हणून विचारते. संसारात मालक शहाणा लागतो. हे मी नाही, ज्ञानोबाराय सांगतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन. आता जे एवढ्या फास्ट गाडी गेली याला ॲटिट्यूड म्हणायचं बरं का. आजकालच्या पोरांना गाडी पळवणं, व्यसन करणं, आईवडिलांना उलटं बोलणं हे स्वाभिमानाचं लक्षण वाटतं. पण त्यांना एक म्हणजे मी परवाचीच गोष्ट आहे माझ्या रोजच्या जीवनातली. गाडी चालू होती माझी आणि शेवटी 4 चाकी आणि 2 चाकीमध्ये फरक कंपनीनेच दिला आहे ना. ती कशी आहे 2 आहे, ती कशी आहे 4 आहे. जी पळवायची असेल तर 4, नसेल पळवायची तर गावातल्या गावात 2, गावाच्या बाहेर 4, असा नियमच आहे की नाही. मी आपलं सेवेला चालले होते, सेवेला म्हणजे कीर्तनाला चालले होते. कीर्तनाला सेवा म्हणतात बरं का, नाही का. माणसं शब्द लय खतरनाक वापरतात आजकाल. तुमचा प्रोग्रॅम ठेवायचा होता, प्रोग्रॅम करते मी. मला चिंता वाटते कधी कधी नेमकं मी करते काय. लय खतरनाक बोलतात लोक. आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला सप्त्यात घालायचं होतं, घाल. तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून मुसलातनं काढते एके दिवशी मी. आणि मग सांगते आम्ही काय माणसं ठोकतोय रे सुपारी माणसं त्याच्यापेक्षा विचित्र तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं. नाही तू एक काम कर, गुत दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादम आहे मी. लोक म्हणतात तुमचं मंडळ कुठं आहे. आम्ही काय मंडळ घेऊन फिरतो आहे, तुमचं गँग कुठं आहे. आणि लोकांना असं वाटतं की हे जे असतं ते सगळं एकत्रित असतं किंवा माणसं एक, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. ज्या माणसांची आणि माझी तीळ मात्र ओळख नाही आहे, ज्या माणसाचा आणि माझा रक्ताचा काही संबंध नाही आहे ना, औपचारिकतेचा संबंध आहे. अनेक महाराष्ट्राच्या टोकातली, अनेक गावोगावानं आलेली माणसं, वेगळ्या गावातनं आलेला कीर्तनकार, वेगळ्या गावातनं आलेले गायक वादक, वेगळ्याच गावामध्ये जाऊन पंढरपूर निर्माण करतात. त्याला वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाची ताकद. आमची काय आधी प्रॅक्टिस नसते, तू असं वाजव मी असं म्हणते. लोकांना असं वाटतं ऑर्केस्ट्रात नसतं का मी गायचं मग ते वाजवायचं, असं काही असतं का. असं काही रंगीत तालीम नसते आमची. जे काही आमची जी ओळख असते ती इथेच व्यासपीठावर असते. आम्ही एकमेकांना इथं व्यासपीठावरच पाहिलेलं असतं. आणि हे व्यासपीठ सोडलं की आमचा पुन्हा पुढच्या सेवेला किंवा कधी त्या भागात योग आला तरच, नाही तर नाही. मी काय सांगणार आहे हे त्यांना माहीत नसतं आणि त्यांची काय ताकद आहे हे मला माहीत नसतं. हे लक्षात ठेवायचं या विषयाकडे. सेवा मग मी चालले होते आपली सेवेला. जात असताना अशीच ॲटिट्यूडवाली इगोवाली पोरं होती. गाडीला कट मारला त्यांनी. मी आपल्या दादाला म्हणलं जाऊ दे बाबा, मारलाय तर मारला, आपलं कुठं बापाचं काय चाललंय, मारू दे बाबा. दुसऱ्यांदा मारला कट. आता त्याचं म्हणजे त्याला हे दाखवायचं होतं की तुमची जरी असली तरी माझी गाडी, त्याचं गाव असेल त्याचा भाग असेल. 2दा-3दा कट मारला. आम्ही आमच्या स्पीडने चालतच होतो. मग मी म्हणलं हे बघ, याच्या काही नादी नको लागायला, पिलं बिलं असेल तू आपलं थोडी स्पीड वाढव आणि चल, थोडा रेसवर पाय दे आणि 120-140ने चल म्हटलं. गाडी पळवली थोडी पुढं घेऊन, तो अजून मागे स्पीडने आला. एवढ्या स्पीडने आला त्याला पुढे जायचं कळलं नाही आणि त्या स्पीडच्या नादात तो पडला. मला सांगायचं एवढंच आहे, प्रत्येक गोष्टीचं भान असावं. शेवटी कितीही झालं, बराबरी करायची असेल तर माणसाने अहंकार न करता आपल्या कर्माच्या जोरावर आपलं सामर्थ्य वाढवावं. 4 चाकीसोबत 4 चाकी घ्यावी पळा. कळतंय? ॲटिट्यूड करायचा नाही आहे, स्वाभिमान बाळगायचा आहे.
आजच्या पिढीला हे कळत नाही की तुम्ही जो वेळ वाया घालवता तो फार महत्त्वाचा आहे. मलाही लहानपणी वाटायचं आणि ज्या वयात मजा करायला पाहिजे त्या वयात आमचे आईबाप आम्हाला इकडे हरिपाठात गुंतवून ठेवलं आहे. 4:30-5ला उठावं लागायचं, विचारसागराच्या पाठाला जावं लागायचं, पुन्हा माघारी यायचं, पुन्हा बाबा भजन घ्यायचे, पुन्हा हे करा ते करा, हरिपाठ पाठ करा, गीतापाठ करा, संहिता घ्या, हे करा. वाईट वाटायचं. मैत्रिणी म्हणायच्या तुझं वय काय, करती काय, तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, मस्त स्टाईलिश लाईफस्टाईल लगायची. हां, फेटा बांधती, कंबर बांधती, नीट ठेल म्हण, काय होतं नीट ठेल म्हण. आज वाटतं बरं का, आज वाटतं त्या वयात ते केलं असतं तर या वयात हे करता आलं नसतं. आम्ही फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही त्यांना मस्तक लावलं. आम्ही फक्त ज्ञानेश्वरी हातात घेतली, कृपा आपोआप केली. आम्ही फक्त हरिपाठ म्हणला, हरिपाठाने कृपा आपोआप केली. काहीच कमी पडू दिलं नाही. ऐश्वर्य दिलं, सामर्थ्य दिलं, प्रसिद्धी दिली, प्रगती दिली आणि सगळ्यात मोठं समाधान दिलं. एवढा प्रवास करूनही आमच्या चेहऱ्यावर कधी प्रवासाचं दुःख दिसत. तुम्ही एक दिवस बार्शीला आपल्या पंढरपूरला येऊन बघा, पंढरपूर बार्शी जवळ आहे. तुम्ही एक दिवस पंढरपूरला या, दुसऱ्या दिवशी उठायचं कळेच नाही तुम्हाला. आम्ही दिवसात 2-2, 3-3 कीर्तनं करतो तरी सुद्धा शरीर दमत नाही. का दमत नाही? कारण मन प्रसन्न असतं. तुझी